आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत. आदिमायेच्या शक्तीची आणि या 3.5 शक्तिपीठांपैकीच माहूरगडावर रेणुकामाता आहे. बंधूंनो, रेणुकामाता म्हणजे यलामामा माता आणि यलामामा देवीचे भव्य सुंदर मंदिर. बंधूंनो, कर्नाटकातील सौदत्तीपासून 3 किलोमीटर अंतरावरती सिद्धीचर डोंगरावर रांगातील हे भव्य मंदिर आहे. परंतु या ठिकाणी माता यलामामा माता कशी प्रकट झाली त्याची आपण कथा जाणून घेणार आहोत. बंधूंनो, ही कथा दंतकथा नसून सत्यकथा आहे. सत्य अनेक ग्रंथांमध्ये याचा पुरावा दिला जातो. आपण रेणुका माता म्हणजेच यलामामा माता कशी प्रकट झाली पृथ्वी तलावरती त्याची आपण कथा जाणून घेणार आहोत. कन्याकुब्य नगरीचा राजा रेणू नावाचा राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव भोगावती म्हणजेच भोगावती राणी. फार मोठे राज्य. जसे इंद्राच्या दरबारामध्ये वैभव तसे या राजाकडे वैभव होते. हिरे मोती माणिक सोने सगळे त्याच्याकडे होते. परंतु या राजाला पुत्रप्राप्ती नव्हती आणि त्यामुळे राजा दुःखी होता आणि त्याने ठरवले की पुत्रप्राप्तीसाठी काशीला जायचे, तीर्थ करायला. बघा, राजाने त्याची पत्नी दोघे तीर्थाला निघाले आणि तीर्थ करता करता काशीला आले. काशीला आल्यानंतर दोघांनी गंगेमध्ये स्नान केले. स्नान करून बाहेर आल्यानंतर त्यांनी अगस्त्य ऋषी भेटले आणि अगस्त्य ऋषींना सगळी हकीकत सांगितली की महाराज, आम्हाला मूलबाळ नाही, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. आणि त्यावेळेला बघा, अगस्त्य ऋषींनी रेणू राजाला सांगितले की तू पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ कर. तो यज्ञ त्रिवेणी संगमावरती कर. अगस्त्य ऋषींचे ऐकले राजाने आणि भव्य अशी यज्ञाची निर्मिती त्या ठिकाणी केली. अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावर आणि सगळी व्यवस्था अगस्त्य ऋषी करत होते. या यज्ञाला सगळे देव त्या ठिकाणी आले. स्वतः देवादिदेव इंद्रदेव सुद्धा आले. अनेक ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी यज्ञाला आले. आणि बंधूंनो, काय चमत्कार! त्या होमातून म्हणजेच यज्ञातून सुंदर असं बाळ जन्माला आले. त्यामधून बघा, अतिशय तेजस्वी चंद्राने सूर्यासारखे तेज सुंदर अशी मुलगी त्या यज्ञातून बाहेर आली. आणि त्याच वेळी बघा, अगस्त्य ऋषींनी ते बाळ त्या राणीच्या मांडीवरती दिले. भोगावतीच्या आणि त्या मुलीचे नाव रेणुका ठेवण्यात आले. बघा, आणि अगस्त्य ऋषींनी बघा त्याच वेळेत भविष्यवाणी केली होती की या मुलीचे लग्न हे भगवान शिवशंकरांचा अवतार याच्याशी लग्न होईल. बघा, राजा खुश होऊन आपल्या राज्यामध्ये परत निघून गेला. रेणुका हळूहळू मोठी व्हायला लागली. रेणुका दिसायला अतिशय सुंदर आणि अतिज्ञानी होती. राजाला रेणुकाचे लग्न आता करायचे होते. तो वर शोधू लागला होता. पण त्याच वेळेस अगस्त्य ऋषी आले आणि अगस्त्य ऋषींनी बघा सांगितले की जमादग्नी नावाचे ऋषी आहेत. ते भगवान शिवशंकरांचेच अवतार आहेत आणि रेणुकाचे लग्न हे जगादग्नी ऋषींबरोबर होईल. अहो, राजाने जगादग्नी ऋषींचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी जमादग्नी ऋषींना आणण्यात आले आणि त्या ठिकाणी बघा रेणुकाचे लग्न जमादग्नी ऋषींच्या बरोबर ठरले. लग्नाचा योग जवळ आला. अहो, लग्न इतकं भव्य होतं की स्वर्गातून देव लग्नाला आले. बघा, इंद्रदेव होते. अनेक राजे महाराजे साधू ऋषी मुनी या लग्नाला आले. बघा, आणि या लग्नामध्ये बंधूंनो, स्वतः इंद्रदेवाने कामधेनू नावाची गाय रेणुका मातेला दिली. कल्पवृक्ष, दिव्य चिंतामणी अशा दिव्य वस्तू देवांनी रेणुका मातेला दिल्या.
आणि रेणुका माता आनंदामध्ये जमादग्नी ऋषींच्या बरोबर आश्रमामध्ये निघून गेली. सुंदर असा संसार चालला रेणुका मातेचा. आणि पुढे बघा, रेणुका मातेला 5 पुत्रप्राप्ती झाली. असे पुत्र होते दिव्य पुत्र. असा संसार सुखी चालला होता. रेणुका माता ज्या वेळेला नदीवरती पाण्याला जायची, त्यावेळेला बघा, सापाची चुमडी आणि वाळूचा गडा ती नदीवरून पाणी घेऊन येत होती. असा दररोजचा नियम होता आणि ते पाणी पूजेला देत होती. जमदग्नी ऋषींना आपल्या पतीला. परंतु एक दिवस असा आला की रेणुका माता नदीवरती गेली पाण्याला आणि त्याच ठिकाणी बघा, चित्ररथ गंधर्व आल्या आपल्या सख्याबरोबर जलक्रीडा करत होता. हे हे सगळे दृश्य रेणुका मातेने पाहिले आणि एका स्त्रीचे मन जागे झाले. क्षणभर हे मनात आले रेणुका मातेच्या, अहो, जमादग्नी ऋषी साक्षात शिवशंकराचा अवतार, अंतर्ज्ञानी. त्यांनी सगळे हे ओळखले होते. जमादग्नी ऋषींना की उशीर का झाला? अहो, जमादग्नी ऋषींचा क्रोध अनावर झाला. महाभयंकर क्रोध आला आणि जमादग्नी ऋषी म्हणाले, पापिनी, तू हा काय विचार आणलास मनामध्ये? तुला आता शिक्षा भोगावी लागेल. आणि त्याच वेळेस बंधूंनो, 4 मुले जमादग्नी ऋषींची त्या ठिकाणी हजर होती. 4ही मुलांना त्या ठिकाणी बोलावले गेले आणि जमादग्नी ऋषींनी आदेश दिला की, मुलांनो, तुम्ही माझ्या आज्ञा पाळताना तुमच्या आईचा शिरच्छेद करा. 4ही मुलांनी नकार दिला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. जमादग्नी ऋषींचे 4 पुत्र, पण त्यांनी आपल्या 4ही मुलांशी बोलणे ऐकले नाही. आपण मंत्र शक्तीने आपल्या 4ही मुलांना भस्मसात करून टाकले. त्यावेळेस 5वा मुलगा त्यांचा परशुराम आणि त्यावेळेला जमादग्नी ऋषी परशुरामाला बोलले, परशुरामा, तू तर फार आज्ञाधारक माझा पुत्र. परशुरामा, तू तुझ्या आईचा शिरच्छेद कर. अहो, परशुराम आज्ञाधारक होता. क्षणाचाही विचार न करता खडक घेतला आणि परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला. परंतु बंधूंनो, एक ध्यान देऊन ऐका इथे. ज्या वेळेला परशुरामाने शिरच्छेद केला, त्याच वेळेस एका मातंग समाजातील स्त्री त्या ठिकाणी आली होती आणि ती मध्ये आल्यामुळे त्या मातंग स्त्रीचा सुद्धा शिरच्छेद त्या ठिकाणी झाला. हे सगळे झाल्यानंतर जमादग्नी ऋषी आनंदित झाले की माझ्या मुलांनी माझे ऐकले आणि त्यावेळेला आनंदित होऊन ते बोलले, बघा जमादग्नी ऋषी, की परशुरामा, मी आनंदित आहे. तू माझं ऐकलंस. तू मागेल तो वर माग. अहो, परशुराम सुद्धा बुद्धिमान होता. परशुरामाने अनेक तपश्चर्या केल्या. परशुरामाने मनात विचार आला आणि बोलला परशुराम, की पिताश्री, प्रथम तुम्ही माझ्या भावांना जिवंत करा आणि माझ्या आईला सुद्धा जिवंत करा आणि त्या मातंग स्त्रीला सुद्धा जिवंत करा. अहो, जमादग्नी ऋषींना हे सगळे शक्य होते. अवतार भगवान शिवशंकरांचा हे ऋषी शब्द पाळणार आहे. आपल्या मुलाला दिलेला शब्द क्षणाचाही विलंब न करता आपल्या कमंडळामधून पाणी घेतले आणि त्या मुलांच्या डोक्यावरती शिंपडले. एका क्षणात 4ही मुले जिवंत होऊन उभी राहिली. आणि त्याच वेळेस बघा, जमादग्नी ऋषींनी प्रथम जे पाणी ते मातंगीच्या शिरावरतीच शिंपले, त्यावेळे मातंगीचे शरीर रेणुका मातेच्या शरीराला जोडले गेले आणि रेणुका मातेचे शरीर जे आहे ते मातंगीच्या शरीराला जोडले गेले
आणि दोघीही उभ्या राहिल्या. रेणुका मातेला वाटले आता तरी राग गेला असेल आपल्या पती देवाचा, परंतु त्यांचा राग अजिबात गेला नाही. जमादग्नी ऋषींनी रागाने सांगितले, रेणुका तुला दिसेल मार्ग तिकडे तू निघून जा, मला तोंड दाखवू नकोस. रेणुका मातेने सांगितले की मला आता तरी उश्यात तुम्ही घ्या, काहीतरी उश्यात द्या. त्यावेळेला बघा जमादग्नी ऋषींनी सांगितले, तुझा मार्ग तुला मोकळा आहे, तू जिकडे जायचे तिकडे तू जा. तुझा उदो उदो होईल बघा, आणि तुझ्याबरोबर या मातंगीची सुद्धा पूजा होईल. म्हणून बंधूंनो, आजही ज्या ठिकाणी यल्मा मातेचे मंदिर आहे त्या ठिकाणी मातंग देवीचे मंदिर आहे, हा पुरावा आहे. आणि आजही म्हटले जाते की शरीर रेणुकेचे म्हणजे धड रेणुकेचे, परंतु जे शरीर आहे ते मातंगीचे शरीर, रेणुकेचे धड मातंगीचे. म्हणून बंधूंनो, आजही वाक्य म्हटले जाते. आणि रेणुका माता त्यावेळेस बघा कर्नाटकातील सोदियेती पासून 3 किलोमीटर अंतरावरती सिद्धचेल डोंगर रांगावरती गेली आणि त्या ठिकाणी तिथले जे कर्नाटक मधले लोक आहेत ते यल्मा म्हणून लागले. जवळूनच मलप्रभा देवी वाहते. आणि बंधूंनो, यल्मा म्हणजेच आई हा शब्द होता. मराठीमध्ये आई तू इकडे कुठे निघालीस, एल म्हणजे कुणीकडे आणि अम्मा म्हणजे आई. आणि तिथून पुढे बघा यल्मा माता म्हणू लागले रेणुका मातेला. आज त्या ठिकाणी भव्य असे सुंदर मंदिर उभे आहे. बंधूंनो, हे जे ठिकाण आहे आपल्याला ते धारवाड पासून 40 किलोमीटर अंतरावर आणि बेळगाव पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. आणि बंधूंनो, मंदिराचे जर विचार केला तर तो 16व्या शतकामध्ये रायबागच्या गोमाप्पा नाईक यांनी हे मंदिर बनवले आणि 1975 सालापासून कर्नाटक सरकारने ताब्यात घेऊन मंदिर. बंधूंनो, आपण जर दर्शन घ्यायला त्या ठिकाणी गेला तर प्रथम आपण जो तलाव आहे खाली जोगळ बावी जे कुंड आहे त्याच्यामध्ये अंघोळ करा आणि मगच आपण मातेचे दर्शन घ्यायला जाल. अहो, गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी यल्मा देवीची मातेचे मूर्ती की बघता क्षणी माता आपल्याला मदत करते असे वाटत आणि आनंदाचे अश्रू आपल्या डोळ्यातून येतात. अहो, त्या ठिकाणी रोज लाखो लोक त्या ठिकाणी येतात बघा. सर्व जाती धर्माची महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आजूबाजूच्या राज्यातून त्या ठिकाणी लोक येतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात आणि त्या इच्छेची पूर्तता त्या ठिकाणी होते. कारण त्या ठिकाणी आदिमाया शक्ती उभी. तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होणार. बंधूंनो, जो एप्रिलमध्ये जी यात्रा असते, लाखो लोक त्या ठिकाणी येतात. नवरात्र उत्सव, पौर्णिमा, लाखो लोक असतात त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी सगळ्या इच्छा या भक्तांच्या पूर्ण होतात. भव्य असे मंदिर आहे, भक्त निवास आहे आणि विशेष म्हणजे मंदिराच्या शिखराला साडी आणि श्रीफळ बांधण्याची परंपरा आहे. त्या ठिकाणी या भंडारा उधळला जातो. यल्मा मातेला तेल, खोबरे, कापूर. अहो, आपल्याला आजही पुरावा. बंधूंनो, या कथेतला मी सांगते की त्या ठिकाणी परशुरामाचे मंदिर आहे, हे जमादग्नी ऋषींचे मंदिर आहे आणि मातंगा देवीचे मंदिर सुद्धा आहे. बंधूंनो, त्या ठिकाणी जे कुंड आहेत 3, या कुंडामध्ये जर आपण अंघोळ केली मनोभावे तर त्वचेचे आजार बरे होतात. मित्रांनो, यल्मा माता म्हणजे साक्षात रेणुका माता आहे. आदिमाया शक्ती
सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात. आजही आपण यल्मा मातेचा जो भंडारा आहे, जी कुंकू आहे, आपल्या जर माते लावले असेल तर या देशाच्या काय जगाच्या काय कुठेही तुम्ही कानाकोपऱ्यात फिरलात तर आदिमाया शक्ती आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. मित्रांनो, सगळी संकटे दूर निघून जातील. नुसती आपण यल्मा मातेचे नाव घेऊन तर आदिमाया शक्ती ती सत्ती ही जर यल्मा मातेची कथा आपल्याला जर खरंच आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.